नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. रोज हल्ली मार्केटमध्ये वेगवेगळं काहीतरी घडत असतं, वेगवेगळं शिकायलाही मिळत असतं. आता आज साऊथ कोरियन कंपन्यांचे शेअर वाढले, बॅटरी मेकर्सचे शेअर पडले. अमेरिकेवर 36 ट्रिलियन डॉलर्सचं कर्ज झालंय. चिप मेकर ज्या कंपन्या होत्या, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स किंवा SK हॅनिक्स, हे शेअर वाढले. पण आता लोकांना वाटतंय की डेव्हलपिंग मार्केटच बरं, आपण डेव्हलपिंग मार्केटमध्ये जाऊया. लोक डेव्हलपिंग मार्केटकडे अधिक वळत आहेत. चीननी 5 वर्षाचा जो लेंडिंग रेट होता तो कमी केला आहे, म्हणजे अगदी 3.6 वरनं 3.5. युनायटेड हेल्थचा शेअर वाढला. बॉन्ड यील्ड एक वेळ अशी होती काल की 4.5 पर्यंत, म्हणजे 4.50 पर्यंत बॉन्ड यील्ड वाढलं होतं. की ज्या वेळेला ट्रम्पने सांगितलं की रशिया युक्रेन जो तंटा आहे तो मिटू शकेल हळूहळू, तर त्यावेळेला बॉन्ड यील्ड 4.50 पर्यंत गेलं होतं. रिझल्ट बघायला गेलं तर रिझल्ट बरोबरीने आधी आपल्याला काल जी फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री झाली आहे, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री झाली आहे, ही विक्री सावध करते आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री 526 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्रीसुद्धा 237 कोटींची आहे. बरेच रिझल्ट पण लागलेत मार्केट संपल्यानंतर. एरिस लाईफ सायन्स ERIS रिझल्ट चांगला लागला आहे. सगळ्याच गोष्टी वाढल्या आहेत, पण 18 कोटी त्यांना डिफर्ड टॅक्स क्रेडिट मिळालं आहे. करूर वैश्य बँकेचं प्रॉफिट वाढलं आहे. NII वाढलं आहे. NPA ग्रॉस कमी झाले, नेट NPA फ्लॅट राहिलेत, पण प्रोव्हिजन्स YOY प्रोव्हिजन्स कमी झाल्या आहेत, पण क्वार्टर ऑन क्वार्टर प्रोव्हिजन्स वाढले आहेत. NLC नईवेली लिग्नाईट यांचा रिझल्ट चांगला आला आहे. सगळ्या गोष्टी वाढल्या. ₹1.5 डिव्हिडंड दिला, पण यांनासुद्धा 108 कोटीचं टॅक्स क्रेडिट मिळालं आहे. BEL याचा रिझल्ट चांगला लागला आहे. त्यांचे अदर एक्सपेन्सेस कमी झाले. IRBचाही रिझल्ट चांगला लागला आहे. प्रत्येक गोष्ट वाढली आहे. पॉवर ग्रिडचा रिझल्ट चांगला आला नाही आहे. प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू कमी झालं आहे. प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन फ्लॅट राहिलं आहे. पुन्हा एकदा बघा, पॉवर ग्रिडचा रिझल्ट चांगला नाही आहे, प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन फ्लॅट राहिलं आहे. डोम्सचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन कमी झालं आहे. ग्लोबस स्पिरिट रिझल्ट चांगला लागला आहे, सगळ्या गोष्टी वाढल्या आहेत. बोरोसिलचाही रिझल्ट चांगला लागला आहे. होंडा इंडिया पॉवरचा रिझल्ट चांगला आहे. सगळ्या गोष्टी वाढल्यात. ग्लोबस, बोरोसिल, होंडा इंडिया पॉवर तिन्हीचेही प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं आहे. गुजरात गॅस प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. GMR प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. रेडिंग्टनचा रिझल्ट सुंदर आला आहे. तिन्ही गोष्टी वाढल्या आहेत आणि अगदी बाबा नामोनिशाणीतला वाढला आहे की 5 कोटीचा 5.5 कोटी असं पण नाही. रिझल्ट छान आहे. DLF प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. इनोव्हा कॅपटॅब रिझल्ट चांगला आला आहे. सगळ्याच गोष्टी वाढल्या. PI इंडस्ट्री
रिझल्ट निराशाजनक आहे, प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू मार्जिन वाढलं आहे. पेट्रोनेटचा रिझल्ट चांगला आला आहे. HEGचा रिझल्ट चांगला आला नाही, कमजोर आहे, फायद्यातून तोट्यात गेली आहे, रेव्हेन्यू पण कमी झाला आहे. रेस्टॉरंट ब्रँड लॉस कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढला आहे. JK पेपर रिझल्ट कमजोर आहे. हिंदुस्तान फूड प्रॉफिट वाढलं, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं. नॉर्दर्न आर्क प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. स्पार्क म्हणजे सन फार्मा ॲडव्हान्स रिसर्च लॉस कमी झाला, रेव्हेन्यू वाढला. ॲक्मे सोलर ACME ॲक्मे सोलर प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. CMS इन्फो प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. क्रिसिल CARYSIL प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. CARYSIL प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी. न्यू इंडिया ॲश्युरन्स प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं. मार्क्सन्स फार्मा मार्जिन कमी झालं, प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं. अशोक लेलँड 23 मेला रिझल्ट देईल, पण रिझल्ट बरोबर ते बोनसवर सुद्धा विचार करणार आहे. श्याम मेटॅलिक्स वॅगन मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंटमध्ये उतरणारे वेस्ट बेंगाल खरगपूर इथं ते वॅगन सुरू करणार आहेत. वॅगन मॅन्युफॅक्चरिंग 400 वॅगन एका वर्षाला उत्पादन होतील. वारी एनर्जी कामत ट्रान्सफॉर्मरमध्ये 100% स्टेक त्यांनी 293 कोटीला घेतला आहे. RVNL 179 कोटीच्या ऑर्डरसाठी ते लोएस्ट बिडर आहे. आझाद इंजिनिअरिंग लोव्हो पिग्नल SR बरोबर 5 वर्ष क्रिटिकल कंपोनंट हाय कॉम्प्लेक्स कंपोनंट सप्लायसाठी त्यांनी करार केला. पॉवर ग्रीड टॉरेंट पॉवर ग्रीड आणि सिक्कीम पॉवर ट्रान्समिशनमधला सगळाच्या सगळा स्टेक त्यांनी विकून टाकलाय. आता कुठले शेअर तेजीत कुठले शेअर मंदीत राहतील हे पाहूया. अमेरिकन मार्केट तरी काल तेजीत होतं, म्हणजे डाऊनग्रेड केलं हे विसरूनही गेलं ते. MCX लोढा म्हणजे जे तेजीत राहतील, कारण काल रिअल इस्टेट तेजीत होतं, टेक्स्टाईल शेअर तेजीत होते, केमिकल शेअर तेजीत होते आणि बँका तेजीत होत्या. बँकांमध्ये सुद्धा मिड साईज बँका अधिक तेजीत होत्या. म्हणून MCX लोढा, पॉलीकॅब, अशोक लेलँड, आरती इंडस्ट्री, UPL, टाटा केमिकल, BEL, ग्लोबल स्पिरिट, ॲस्ट्रल, IG पेट्रो, बजाज फायनान्स, इन्फोसिस, वारी एनर्जी, TCS, कोलगेट, IRB, HDFC लाईफ, वेदांता, नाल्को, टाटा स्टील, रेडिंग्टन, DLF, कॅनरा बँक, करूर वैश्य बँक, इंडियन बँक, युनियन बँक, पेटीएम, ITC,
नईवेली लिग्नाइट म्हणजे NLC, फायझरचा रिझल्ट चांगला आलाय. प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन छान वाढलाय. नागार्जुना कन्स्ट्रक्शन, उनो मिंडा, एरिस लाईफ सायन्स ERIS, RVNL, गोकुळदास एक्सपोर्ट, KPR मिल्स, गुजरात गॅस. तर मंदीमध्ये पॉवर ग्रीड, कारण रिझल्ट काही चांगला नाही, कमजोर वाटला. PI इंडस्ट्री आणि JK पेपर, PI इंडस्ट्री आणि JK पेपरचा रिझल्टसुद्धा कमजोर रिझल्ट आहे. म्हणून बघूया. पण हल्ली मार्केट असं एकदम चांगलं चालत नाही, दगा देतं मध्येच. तर काय होत आहे हे पाहावं लागेल. काही ना काही चित्रविचित्र हल्ली घडत आहे. पॉलिटिक्समध्ये, ताणतणावांमध्ये, टॅरिफमध्ये सगळ्यांचेच व्ह्यू बदलत चाललेत. त्यामुळे आपल्याला सावधगिरीने मार्केट करायला पाहिजे. बघूया कसं काय होतं आहे ते. 9:15 वाजता मला आणि तुम्हाला दोघांनाही मिळून रोज बघावंच लागतं. नमस्ते.